भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळतेय। 5 ते 7 लोक जखमी आहेत असंही समजतंय। कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आला। या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल हे यावरून आपल्याला समजतंय। कंपनीमध्ये दारूगोळा निर्मिती होते। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अक्षय खोबरागडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अक्षय, सध्याच्या क्षणाचे काय नवीन तपशील हाती येत आहेत आणि नेमकं स्थानिक प्रशासनाने काय पाऊल उचललंय? नक्कीच भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना ही आज सकाळच्या सुमारास 11 वाजता घडली आहे। यामध्ये 5 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि काही लोक यातील जखमी असल्याची माहिती आहे। हा स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल यावरून कल्पना करू शकतो। या कंपनीमध्ये दारूगोळा निर्मित होत आहे। जी, धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीसाठी। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। सध्याच्या क्षणाला तरी प्राथमिक माहितीनुसार 5 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला असं समजतंय आणि आणखी 5 ते 7 जण जखमी झालेली आहेत। स्फोटाचा आवाज हा या परिसरातल्या जवळपास 5 किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना ऐकू आला। इतकी भीषणता याची होती। भंडाऱ्यातल्या आयुध कंपनीमध्ये हा स्फोट झाला। दारूगोळा निर्मिती या कंपनीमध्ये होते असं समजतंय। कंपनीमध्ये सकाळपासूनच काम सुरू झालेलं होतं आणि साधारणपणे 11 वाजण्याच्या सुमारास हा सगळा स्फोट झाला असं कळतंय। प्राथमिक माहितीनुसार स्फोटात 5 लोकांचा मृत्यू झालाय। आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। भंडाऱ्यातली ही बातमी आहे। या कंपनीमध्ये दारूगोळा निर्मिती केली जाते आणि इथे हा स्फोट झाला ज्याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर साधारणपणे 5 ते 7 जण जखमी झालेले आहेत। स्फोटाचा आवाज हा परिसरातल्या 5 किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना ऐकू गेला। इतकी भीषणता, इतकी तीव्रता या स्फोटाची आहे। आता आणखी कामगार जर कंपनीमध्ये अडकून पडलेले असतील तर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं आव्हान हे स्थानिक प्रशासनासमोर असेल। पोलीस कर्मचारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील। भंडाऱ्यातल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। सध्याच्या क्षणाला तरी 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये दुर्दैवीपणे झालाय असं समजतंय आणि साधारणपणे 5 ते 7 लोक जखमी आहेत तिथले कामगार अशी प्राथमिक माहिती समजते। हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा आहे। आता सध्याच्या क्षणाला अग्निशमन दलाकडून स्थानिक प्रशासन यांच्याकडून नेमकं काय पाऊल उचललं जातंय आणि कशा पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणली जाते हे पाहावं लागेल। कारण दारूगोळा निर्मिती करणारी ही कंपनी आहे जिथे हा स्फोट झाला। भंडाऱ्यातली ही बातमी आपण बघतोय। प्रतिनिधी अक्षय खोबरागडे आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। अक्षय, जखमी सध्या कुठे आहेत? जे कामगार आहेत त्यांच्यावर उपचार सुरू झालेत का? अग्निशमन दलाच्या किती गाड्या नेमक्या घटनास्थळावर आहेत सध्या? नक्कीच भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली आहे। यामध्ये 5 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनास्थळी पोलीस प्रशासन, जिल्हा स्तरावरील सर्व कर्मचारी आणि अँब्युलन्स सुद्धा पोहोचलेले आहेत। हा स्फोट एवढा भीषण होता की जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आलेला आहे। या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल यावरून आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। जी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। भंडाऱ्यातल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। दारूगोळा निर्मिती करणारी ही कंपनी आहे जिथे स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 5 ते 7 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते।